अधिकारी पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड। सदर बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी दिनांक 13/7/2025 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे। सदरचे मतदान केंद्र एकूण 21 असून पाचोरा गोसे हायस्कूल येथे 14 मतदान केंद्र आहेत। तसेच भडगाव येथे 2 मतदान केंद्र आहेत। नगरदेवळा येथे 1 मतदान केंद्र आहे। शेंदुर्णी येथे देखील 1 मतदान केंद्र आहे। जामनेर येथे 2 मतदान केंद्र आहेत आणि जळगाव येथे 1 मतदान केंद्र आहे। असे एकूण 21 मतदान केंद्र असून एकूण मतदार 10,954 आहेत। सदरच्या निवडणुकीतील राखीव गट जे आहेत महिला राखीव, SC ST OBC NT आणि शाखास्तर हे बिनविरोध यापूर्वीच पार पडलेले आहेत आणि फक्त सर्वसाधारण मतदारसंघ हे निवडणुकीसाठी लागलेला आहे। सर्वसाधारण मतदारसंघात एकूण 9 जागा असून 10 उमेदवार रिंगणात आहेत। म्हणजे सर्वसाधारण मतदारसंघात मतदाराला एकूण 9 मते देण्याचा अधिकार आहे। सदस्य मतदान करताना मी मतदारांना एक आवाहन करू इच्छितो की मतदारांनी मतदान केंद्रावर येताना निवडणूक आयोगाने पुराव्यासाठी ओळखीच्या पुराव्यासाठी ठरवून दिलेले जे ID प्रूफ आहेत ID प्रूफ 1 ते 14 त्याची यादी मतदान केंद्राबाहेर लावलेली असणार आहे आणि ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे। जनरल इलेक्शनला देखील तेच यादी असते त्याप्रमाणे एक ओळखपत्र कमीत कमी आणणे बंधनकारक आहे। ओळखपत्राशिवाय मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही। तरी सर्व मतदारांनी या सूचनाची नोंद घ्यावी व मतदानास येताना ओळखपत्र अवश्य सोबत आणावे। धन्यवाद। तुम्ही जे म्हटलंय की मतदान प्रचार यंत्रणा थांबलेली आहे ती विधानसभा लोकसभेसाठी थांबलेली आहे का? म्हणजे कसं आहे की त्या भाषण करू शकत नाही।